सिटी मिरर, आपका अपना चैनल, हर छोटी बड़ी खबर पर नजर। सिटी मिरर शांततेने पार पाडली पाहिजे त्या सगळ्याच्यामध्ये। हे प्रकरण जे आहे ते पवार नावाची असणारी जी व्यक्ती आहे त्यांनी जोपर्यंत कुठल्या माइंडसेटमध्ये येऊन केलेलं आहे हे कळत नाहीये, आणि मला वाटतं ते एवढ्या लवकर कळेल असं मला स्वतःला वाटत नाहीये, कारण का ऍडमिनिस्ट्रेशन हे सगळं जे आहे ते लॉ अँड ऑर्डरच्या सिच्युएशनमध्ये त्या ठिकाणी अडकलेलं आहे, अशी परिस्थिती आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की या परिस्थितीवरती कुठल्याही पद्धतीने असणारं भाष्य करणं आणि पोलिसांची जे ऍक्शन झालेले आहे, या पोलिसांच्या ऍक्शन जे आहेत या कोऑर्डिनेटेड होत्या की अनकोऑर्डिनेटेड होत्या, याचंही अजून असणारं कुठेही स्पष्टपणे येत नाहीये। मी शासनातल्या काही अधिकाऱ्यांशी ज्यावेळेस बोललो तर ते म्हटले पहिला आज आमची असलेली पहिली प्रेफरन्स जी आहे ती लॉ अँड ऑर्डर मेंटेन करणं, शांतता मेंटेन करणं, आणि एकदा ते झालं की मग असणारं हे कोऑर्डिनेटेड एफर्ट होते की अनकोऑर्डिनेटेड एफर्ट होते, याचा आम्ही असणारा एक तपास त्या ठिकाणी करणार आहोत। आणि मी असणारा मानतोय त्याच्यामध्ये की या गोष्टी जोपर्यंत बाहेर येत नाही तोपर्यंत मला वाटतं ह्या परिस्थितीवरती भाष्य करणं कठीण आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय। माझा अजून असणारा इथले SP असतील किंवा IG असतील, दोघांशी टेलिफोनवरतीच बोलणं झाले, पण प्रत्यक्षात काही रुबरू झालेलं नाही। आणि या वातावरणामध्ये मला नाही वाटत असणार की एक थोडंसं मोकळेपणाने मलाही बोलता येईल आणि SP आणि IG ला बोलता येईल अशी तरी परिस्थिती आहे। त्याच्यामुळे मला पुन्हा असं एक राऊंड मारावंच लागेल असं मला त्या ठिकाणी दिसते की असं आहे की परभणीमध्ये हा प्रकार घडला, लाठी हल्ला, बाजूला बीड जिल्हा आहे, सरपंचाची क्रूर हत्या होते, पोलिसाचे अधिकारी आरोपीसोबत सहभागी आहे, कायदा आणि सुव्यवस्थेचा जो मराठवाड्यातला प्रश्न आहे, सरकार आलेलं आहे, आणखी गृह मंत्रालय कुणाकडे माहित नाही, काय वाटतंय हे सर्व? नाही, म्हणूनच मी म्हणालो त्याच्यामध्ये की म्हणजे ज्या पद्धतीचे असणाऱ्या देशमुखच्या हत्येंवरती सायलन्स आहे, हेही माझ्या अंदाजानं एक गूढ आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय। तिथे शॉक मध्ये गेलेली लोक आहेत असं मी बीड मध्ये बघतोय। म्हणजे ज्यांच्याशी बोलतो त्यांना असतात, ज्याला स्टंट आपण म्हणतो, माणूस जसा स्टंट होतो तसा बीडची जनता त्या ठिकाणी स्टंट आहे अशी परिस्थिती आहे। आणि कोणीच बोलायला तयार नाहीये, कोणीच काही सांगायला तयार नाही, आणि तुम्ही विषय काढलाय तर लोक रामराम करतात अशी असणारी परिस्थिती आहे। इथे माझ्या अंदाजानं परभणीमध्ये जे आहे ते इमोशनल इश्यू त्या ठिकाणी एक होता, आणि त्या इमोशनलच्या ह्याच्यावरती फुले शाहू आंबेडकरी विचारांचा जो माणसं होती ती सगळी सहभागी झाली, इन्व्हॉल्व झाली अशी असणारी परिस्थिती आहे। त्या ह्याच्यामध्ये 2 वेगवेगळ्या घटना आहेत। त्या ह्याच्यामध्ये तिथे स्टंट असल्यामुळे काहीच घडलं नाही अशी असणारी परिस्थिती आहे। इथे रिॲक्शन आली अशी एक परिस्थिती आहे। त्यामुळे 2 वेगवेगळ्या घटना मी 2 वेगळ्या पद्धतीने तिथे बघतोय। पण हा जो स्टंटपणा जो आहे तो माझ्या अंदाजानं मला फार भीतीदायक वाटतोय अशी परिस्थिती आहे। याचं कारण की आता आपली गत अशी होणार का, आपण काही बोललो तर दोन्ही बाजूने,
म्हणजे वंजारी समाजाच्याही बाजूने तीच आहे आणि मराठा समाजाच्याही बाजूने तीच आहे. किंवा आपली गत अशी होणार का याच्याबद्दलचा असणारा लोक स्टंट आहेत. आणि मग ती ती मला असणारा भीती फार ज्याला आपण म्हणतो की स्केअरी, ज्याला इंग्रजी शब्द आपण वापरतो, अशी आहे अशी मी त्या ठिकाणी मानतो. सर, आंदोलन झालं, इथं आंदोलन झाल्यानंतर पोलिसांनी काही ठिकाणी महिला असतील, काही तरुण असतील यांच्यावर मारहाण केली. ते अजूनही रुग्णालयात ऍडमिट आहे. काय वाटते तुम्ही असं? एकंदरीत माझं म्हणणं असं आहे, म्हणून मी मग अशी म्हटलं ना की हा कोऑर्डिनेटेड एफर्ट आहे की अनकोऑर्डिनेटेड एफर्ट आहे याच्यामध्ये. आता हा आता इमिजिएटली वरचे अधिकारी काही बोलतील का असं मला वाटत नाहीये त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. हे जर अनकोऑर्डिनेटेड असेल तर मी म्हणेन ही फार मोठी गंभीर बाब आहे.